अशा ह्या गरम गरम पुऱ्या आणि चमचमीत चटणी बघा, खूप छान अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या बघूनच खाण्याची इच्छा झालेली आहे. मी टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते. ह्या पुऱ्यांबरोबर ही चटणी तर इतकी अप्रतिम लागते. नमस्कार. रविवारी म्हणा किंवा एरवीसुद्धा कधीतरी संध्याकाळचं काही खावंसं वाटलं किंवा सकाळी नाश्त्याला करायचं म्हणलं किंवा एखाद्या दिवशी जेवण भरपूर झालं असेल आणि थोडंसं काही खायचं म्हणलं तरी किंवा भरपूर जेवणालासुद्धा अशी आपण करत आहोत मटाराची पुरी. ही पुरी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. सॉसबरोबर खाऊ शकता, आपल्या हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. परंतु आज मी केलेली आहे टॅमॅटोची चटणी आणि ह्या टॅमॅटोच्या चटणीबरोबर मटाराची पुरी अत्यंत अप्रतिम चवीची होते. परवाच फ्रोझन मटाराची सुद्धा रेसिपी दाखवलेली तर आहेच. त्याप्रमाणे मी आज फ्रोझन मटार घेऊन आपल्याला मटाराची पुरी दाखवत आहे. चला तर आता आपण मटाराची पुरी करायला घेऊयात. त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यानंतर मात्र सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मटार पुरी करण्यासाठी इथं मी मेजरिंग कपनी 2 कप फ्रोझन मटार घेत आहे. तुम्ही ताजे मटार घेतले तरी चालेल. त्यामध्ये हिरवी कोथिंबीर घातली की त्याला कलरही छान येतो. 8-10 पाकळ्या लसूणाच्या आणि मिरची यामध्ये अगदी थोडं पाणी घालून चांगली पेस्ट करून घेणार आहे. ह्या पुऱ्या करण्यासाठी मी मेजरिंग कपनी 4 कप कणिक घेत आहे. आपल्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही कणिक घ्या. साधारण ह्या पुऱ्या मी 6 माणसांसाठी करत आहे. त्यामध्ये 4 कपला 4 चमचे रवा घेतलेला आहे, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि थोड्याशा चिली फ्लेक्स घेतलेल्या आहेत. चिली फ्लेक्समुळे ह्याला चवही छान येते आणि पुरी फुगल्यानंतर वरनं दिसायलाही त्या खूप छान लागतात. 1 चमचा ओवा हातावरती चोळून घातलेला आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी पण घेतलेली आहे. त्यामध्ये मी हे 2 चमचे तेल घालत आहे. कच्चंच तेल घालत आहे. एकीकडे मी ही मटाराची कोथिंबीर आणि लसूण मिरची घालून केलेली पेस्ट आहे. आपण ज्या कणकेमध्ये तेल आणि मसाले घातलेले आहेत ते सर्व कणकेला चोळून घेत आहे. नंतर त्यामध्ये आपण केलेली मटाराची पेस्ट घालायची. थोडी थोडी करत घालायची म्हणजे आपल्याला कणिकेचा पण अंदाज येतो आणि कणिक मळल्यानंतर सैल पण होणार नाही. अशा दृष्टीने ही कणिक मळायची आहे. मला इथं अगदी थोडं पाणी लागणार आहे. ते मिक्सरमध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून मी हे पाणी ह्या कणकीमध्ये घालून घेत आहे. अशा प्रकारे वरून थोडंसं तेल लावून चांगली कणिक मळून झालेली आहे. ही मी 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवणार आहे म्हणजे त्यामध्ये घातलेला रवा हा छान फुलून येईल. एकीकडे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात. चटणीसाठी कांदा, लसूण, टॅमॅटो, लाल मिरची आणि आलं असं घेतलेलं आहे. पहिल्यांदा मी हा कांदा परतून घेत आहे. कांदा जरा गुलाबी रंगावरती आला की मग त्यामध्ये लसूण आणि टॅमॅटो घालून घेणार आहे आणि मग लाल मिरची घालून थोडंसं परतणार आहे. ही चटणी तुम्हाला पाहिजे त्या चवीची करू शकता. म्हणजे आंबट, गोड, तिखट
अशा मिश्र चवीची पण करू शकता किंवा नुसती आंबट आणि तिखट अशा चवीचीही करू शकता. जशी पुरीला तुम्हाला टेस्ट आवडेल त्या प्रकारची चटणी करा. पण टॅमॅटोची चटणी ही छान लागते ह्या पुरीबरोबर, हे मात्र निश्चित. आता थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. मिठामुळं टॅमॅटो आणि कांदा छान शिजला लवकर जातो. आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये ही लाल मिरची घालून थोडंसं अगदी टॅमॅटो आणि कांद्याबरोबर परतून घेणार आहे. आणि त्यामध्ये आपण थोडेसे जिरे आणि आलं घालत आहोत आणि अगदी अर्धा चमचा साखर घालत आहोत. हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे. चटणीचं साहित्य थंड होईपर्यंत आपण चटणीसाठी फोडणी करून घेत आहोत. इथं मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि हिंग अशी खमंग फोडणी करणार आहे. त्यामध्ये थोडे लाल मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालणार आहे. लाल मिरची घालताना गॅस बंद करून लाल मिरची घालावी, म्हणजे ठसका येत नाही. अशी आपण ह्या चटणीला फोडणी दिलेली आहे. आता आपण पुऱ्या करायला घेऊयात. ही अशी कणिक छान मळून झालेली आहे. त्याचे मस्तपैकी गोल गोल पुऱ्या करून घ्यायच्या. अशा प्रथम सगळ्या पुऱ्या करून घेतल्या की ह्या पुऱ्या तळायला सोप्या जातील. अशा ह्या गरमागरम पुऱ्या आणि ही चटणी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये मात्र मला जरूर कळवा. अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.